ऑस्ट्रेलिया हे नाव ऐकलं की काय आठवतं? कंगारू, मोठमोठी वाळवंट. बरोबर ना? पण थांबा, ऑस्ट्रेलियाची खरी गोष्ट याच्या खूप खूप पलीकडची आणि इंटरेस्टिंग आहे. चला तर मग, आज आपण याच अनोख्या खंडाबद्दल जाणून घेऊया. बरं, सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नाने करूया. असा कोणता खंड आहे जो जगातला सगळ्यात सपाट मानला जातो? म्हणजे जिथे उंच डोंगर, दऱ्या खूप कमी आहेत? काही अंदाज? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. आणि हे असं का म्हणतात हे ऐकून तर आश्चर्य वाटेल. विचार करा, या एवढ्या मोठ्या खंडाचा जवळजवळ 94% भाग समुद्रसपाटीपासून फक्त 600 मीटरपेक्षा कमी उंचीवर आहे. म्हणूनच तर त्याला सपाट खंड असे एक खास नाव मिळालंय. आणि हो, हेही लक्षात ठेवण्यासारखं आहे की आकार आणि लोकसंख्येच्या बाबतीत हा जगातला सगळ्यात लहान खंड आहे. ठीक आहे, तर ऑस्ट्रेलिया सपाट आहे हे कळलं. पण ही तर झाली फक्त एक ओळख. त्याच्या भौगोलिक रचनेत अजून बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत. चला त्या समजून घेऊया. ऑस्ट्रेलियाचं लोकेशन बघितलं ना, की त्याच्या वेगळेपणाचं रहस्य उलगडायला लागतं. बघा, हा खंड पूर्णपणे दक्षिण आणि पूर्व गोलार्धात आहे. म्हणजे एका बाजूला हिंदी महासागर, दुसऱ्या बाजूला पॅसिफिक महासागर. आणि हा मध्येच एकटा, अगदी जगापासून वेगळं पडलेलं एक मोठं बेटच जणू. आणि हो, याच्याबरोबर मध्यातून मकर वृत्त जातं, ज्यामुळे इथल्या हवामानावर मोठा परिणाम होतो. पण थांबा, हे फक्त भूगोल नाहीये. खरा सवाल तर वेगळाच आहे. ऑस्ट्रेलिया इतका युनिक का आहे? म्हणजे इथले प्राणी, इथले पक्षी हे जगात दुसरीकडे कुठेच का दिसत नाहीत? काय आहे यामागचं कारण? या प्रश्नाचं उत्तर ना आजकालमध्ये नाही मिळणार. त्यासाठी आपल्याला अक्षरशः लाखो वर्ष मागे जावं लागेल. ऑस्ट्रेलियाच्या निर्मितीची गोष्ट ऐकावी लागेल. चला तर मग ऐकूया या प्राचीन जमिनीची कहाणी. चला, खूप खूप मागे जाऊया. कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वी आजच्यासारखी नव्हती. तेव्हा गोंडवान नावाचा एक सुपर कॉन्टिनेंट होता, एक महाखंड. आणि गंमत म्हणजे आजचे जे ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत आणि अंटार्क्टिका आहेत ना, ते सगळे तेव्हा एकाच जमिनीचा भाग होते, एकमेकांना चिकटून. आता बघा पुढे काय झालं. साधारण 14 कोटी वर्षांपूर्वी हा गोंडवान महाखंड तुटायला लागला. पण खरा टर्निंग पॉइंट आला 5 कोटी वर्षांपूर्वी. तेव्हा ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिकापासून वेगळा झाला आणि समुद्रात एकटाच प्रवास करू लागला. आणि हाच हाच तो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण या लाखो करोडो वर्षांच्या आयसोलेशनमुळे, म्हणजे एकाकीपणामुळे, इथल्या जीवसृष्टीने स्वतःचाच एक वेगळा मार्ग शोधला, उत्क्रांतीचा एक वेगळा रस्ता पकडला. आणि ह्या वेगळ्या रस्त्याचा परिणाम? तो तर इतका आश्चर्यकारक आहे की विचारायलाच नको. तो परिणाम म्हणजे ऑस्ट्रेलियाचे अजब-गजब प्राणी आणि पक्षी. जरा हे आकडे बघा, हे खरंच अविश्वसनीय आहेत. म्हणजे ऑस्ट्रेलियातले 94% उभयचर आणि 93% सरपटणारे प्राणी जगात दुसरीकडे कुठेच सापडत नाहीत. फक्त आणि फक्त इथेच. इतकंच नाही, तर जवळजवळ 70% सस्तन प्राणीसुद्धा असे आहेत, जे फक्त ऑस्ट्रेलियातच जन्मले आणि वाढले. याला म्हणतात खरी स्पेशालिटी. या खास प्राण्यांमध्ये एक गट तर खूपच प्रसिद्ध आहे. तो म्हणजे मार्सुपियल्सचा. म्हणजे असे प्राणी जे आपल्या पिलांना पोटाला असलेल्या एका खास पिशवीत सांभाळतात. आठवलं का? बरोबर, कंगारू, ऑस्ट्रेलियाचा नॅशनल ॲनिमल. आणि तो गोंडस दिसणारा कोआला जो निलगिरीची पानं खाऊन आरामात जगतो, तो सुद्धा याच गटातला. थांबा थांबा, जर मार्सोपियल्स विचित्र वाटत असतील तर आता मोनोट्रिम्सबद्दल ऐका. हे इतर प्राण्यांच्या दुनियेतले खरे सुपरस्टार आहेत. कारण हे असे सस्तन प्राणी आहेत जे चक्क अंडी घालतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, अंडी घालणारे मॅमल्स. प्लॅटिपस आणि एकिडिना ही त्याची उदाहरणं आहेत. हे म्हणजे जणू काही ऑस्ट्रेलियाच्या वेगळ्या उत्क्रांतीचे चालते बोलते पुरावेच आहेत. आणि गंमत सांगू, जेव्हा पहिल्यांदा प्लॅटिपसचा नमुना इंग्लंडमधल्या शास्त्रज्ञांना दाखवला गेला ना, तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही. त्यांना वाटलं की ही कुणाची तरी मस्करी आहे, कोणीतरी एका प्राण्याला बदकाची चोच चिकटवून पाठवली आहे. विचार करा, तो प्राणी त्यांना इतकं विचित्र, इतका अविश्वसनीय वाटला होता. आता निसर्गाची कमाल बघा. याला कन्व्हर्जंट इव्होल्यूशन म्हणतात. इथे बघा, हा आहे ऑस्ट्रेलियन रॉबिन. दिसायला युरोपच्या रॉबिनसारखाच आहे नाही का? पण गंमत म्हणजे याचा आणि त्या रॉबिनचा काहीही संबंध नाही. हा तर चक्क कावळ्याच्या फॅमिलीमधला आहे. म्हणजे दोन पूर्णपणे वेगळे प्राणी, पण सारख्या वातावरणात राहिल्यामुळे दिसायलाच एकसारखे झाले. आहे की नाही कमाल? आणि पक्ष्यांची दुनिया तर आणखीनच रंगीबेरंगी आहे. हा बघा एमो,
ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात मोठा पक्षी जो उडू शकत नाही, आणि हा आहे कुकाबुरा. या पक्षाचा आवाज ऐकला ना की असं वाटतं जंगलात कुणीतरी मोठमोठ्याने हसतंय. खरंच. बरं, तर ही झाली प्राण्यांची अद्भुत दुनिया. पण आता वळूया माणसांकडे. या अनोख्या भूगोलाचा इथल्या लोकांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला ते बघूया. हा चार्ट खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतोय. ऑस्ट्रेलियातले जवळजवळ 85% लोक शहरांमध्ये राहतात आणि त्यातलेही बहुतेक जण समुद्रकिनारी. का बरं असं? कारण अगदी सोपं आहे. ऑस्ट्रेलियाचा जो मधला भाग आहे ना, तो प्रचंड मोठा आणि रखरखीत आहे. वाळवंटच वाळवंट. तिथे राहणं खूपच कठीण आहे. आणि याच भूगोलावर ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था उभी आहे. इथला जो गवताळ प्रदेश आहे तो मेंढी पालनासाठी एकदम परफेक्ट आहे. तर जमिनीखाली बघितलं तर बॉक्साईट आणि लोखंडाचे महाकाय साठे आहेत. आणि जिथे पाणी आहे म्हणजे मरे आणि डार्लिंग या नद्यांच्या आसपास तिथे गव्हाचं प्रचंड उत्पादन होतं. याच सगळ्या गोष्टींमुळे ऑस्ट्रेलिया आज एक मोठी आर्थिक शक्ती आहे. तर मग सपाट जमिनीपासून ते अंडी घालणाऱ्या प्राण्यांपर्यंत आणि मेंढीपालनापासून ते खाणकामापर्यंत आपण ऑस्ट्रेलियाचे कितीतरी वेगवेगळे पैलू पाहिले. चला, आता या सगळ्याला जोडून एक फायनल पिक्चर बघूया. तर मग थोडक्यात सांगायचं तर ऑस्ट्रेलिया म्हणजे काय? ऑस्ट्रेलिया म्हणजे एक अशी जागा जिथे करोडो वर्षांचा इतिहास आहे, जिथे जगात कुठेही न सापडणारी जीवसृष्टी आहे आणि त्याचबरोबर एक मॉडर्न आणि प्रगत अर्थव्यवस्थासुद्धा आहे. या तिन्हींचा एक जबरदस्त संगम म्हणजे ऑस्ट्रेलिया. पण जाता जाता एक विचार मनात येतोच. ज्या प्राचीन इतिहासाने आणि एकाकीपणाने या खंडाला इतकं खास बनवलं, तोच खंड आज क्लायमेट चेंजसारख्या आधुनिक संकटांना तोंड देत आहे. मग प्रश्न हा आहे की भविष्यात ऑस्ट्रेलिया आपली ही युनिक ओळख, हे वेगळेपण कसं जपणार, यावर विचार करायला नक्कीच हवा.